सलामीची जोडी दाखल होते. दीपेश सुधीर, उमेश उमेश हडकर, षटक क्रमांक पहिलं. एका बाजूला जय भवानी, एका बाजूला चॅलेंजर बॉईज अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. हो हो, पहिलाच बॉल जबरदस्त ड्राईव्ह केला होता. पहिलाच बॉल लेग साईडला फ्लिक केला होता. सिंगल रन आलाय. 20 मिनिटांचा कालावधीमध्ये एक इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, सामना क्रमांक 14 आजच्या दिवसातील. अजून बरेच सामने आपल्याला खेळायचे आहेत पुढे. थोडं स्पीडअप करा. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. स्टेप आउट हलकासा गेले, फेकी केले जातोय. सिंगल रन मिळेल. 2 बॉल रन झाले 3. बॅकफुटला पुन्हा एकदा हलकासा टॅप केलाय. आणखी एक सिंगल रन येईल. 3 बॉल 4 रन, म्हणजे एकंदरीत 35-40 रन फाईट आहे मैदानामध्ये. 31 धावांसाठी देखील मोठा संघर्ष करावा लागला. टीम जिंकली, पण चांगली मॅच झाली. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक चांगला बॉल. 4 बॉल झालेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर सापडलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. 4 बॉल रन झालेत 5. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. 4 बॉल रन झाले 6. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. फटका फसलाय. तिकडे मात्र प्लेयर आहेत आणि 4 रन चौकार येतोय. पाच बॉल रन झाले 10. गॅप मध्ये खेळताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आणखी एक बाउंड्री येते. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. शेवटला 2 बॉल 2 बाउंड्री आले. 14 रन 1 ओव्हर. नेक्स्ट ओव्हर नामदेव. नेक्स्ट ओव्हर, ओव्हर नंबर 2 नामदेव. चला यानंतर रेडी राहायचे. गावदेवी स्टार विरुद्ध छत्रपती संभाजी महाराज नगर. दोन्ही संघांनी उपस्थित राहायचे. टॉस केलं जाणार. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. 2 शेवटच्या बाउंड्री आल्या. एक जबरदस्त
फुल टॉस बॉल आणि तिकडे मिसफिल्ड, पुन्हा एकदा बाउंड्री येते, 4 रन. फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा अगदीच डीजे वादक देखील अतिशय छान संगीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवरायांवरचं आधारित गीत, प्रेरणा देणारं. अर्थातच 19 फेब्रुवारी तारखेप्रमाणे शिवजयंती आपल्याला पाहायला मिळेल आणि आपण सर्वच जण ती शिवजयंती साजरी करतो. रन पुन्हा एकदा 1 पुढे जातोय. 20 रन झाले, 4 बॉल. स्कोरर म्हणून जर आमच्या सोबत पाहिलं तर स्कोरर म्हणून काम करतायत अतुल आणि प्रमोद, हे देखील स्कोरर म्हणून कार्य करतायत. फुल टॉस बॉल टॅप केलाय, सिंगल पुन्हा एकदा. 5 बॉल 21, 5 बॉल. ओव्हर नंबर 2, शेवटचा बॉल. चॅलेंजर बॉईज आणि जय भवानी यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, सिंगल येतोय. 22 रन, 2 ओव्हर 22. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाचं धावफलक 22 झालेत. एक चांगली धावसंख्या 2 ओव्हरला पाहायला मिळते. येणारे 2 ओव्हर, एक 12 बॉल आणखी 20 रन जरी बनवले तरी एक 40-42 हे टार्गेट खूप महत्वाचं आणि मोठं टार्गेट राहील. मंगेश येत आहेत नेक्स्ट ओव्हर. बावीस रन झालेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होतील. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लेग साईडला टॅप केलाय. प्लेयर आहेत तिकडे, सिंगल मिळेल. अतुल आणि प्रमोद हे देखील कार्य करतायत स्कोरर म्हणून. प्रत्येक रन अपडेट ठेवण्याचं कार्य पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळतोय. पुन्हा एकदा गॅप मध्ये चौकार, 4 रन. रन झालेत 28, म्हणजे एक 40 या धावसंख्येपर्यंत जाण्याची शक्यता पाहायला मिळते. चांगला रन असेल, चांगली धावसंख्या असेल. 3 बॉल 28, उर्वरित अजूनही षटकाचे 3 बॉल. पुन्हा एकदा एक जबरदस्त ड्राईव्ह केला, 9 बॉलचा कॉल येतोय. 9 बॉल आणि बाउंड्री, 5 रन मिळतील. मनगटी वापर केला, चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात. रन जर आपण 33 रन झालेत. 3 बॉल 33. तीन बॉल 33 रन. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह केला, क्या बात आहे. 3 बाउंड्री आल्यात. काय बॅटिंग करतोय. हॅलो, 37 रन झाले. शेवटचे 2 बॉल, एकंदरीत इनिंगची 8 बॉल बाकी आहे. म्हणजे चालू असलेला रन रेट पाहता 50 पर्यंत जाण्याची चान्सेस आहेत. रन आलाय, 1 रन येतोय, एकेरी रन मिळेल. 38. शेवटचा बॉल, अजूनही 13ची सरासरी आपल्याला धावांची पाहायला मिळते. करंट रन रेट पाहायला मिळतोय.
यावेळेला टायमिंग फसलाय, फटका फसतोय, बॅटर आउट. 3 over 38. हॅलो. चला यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस केला जाईल आई गावदेवी आणि छत्रपती संभाजी महाराज नगर. चला कॅप्टन या, दोन्ही कॅप्टन आई गावदेवी आणि छत्रपती संभाजी महाराज नगर कॅप्टन यायचे. 38 रन झालेत, शेवटची ओव्हर आहे. नामदेव पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल येतोय. बिफोर आफ्टर लाईन, मिडल लाईन, नो बॉल. एकंदरीत 2 रन मिळतील. 40 रन झाले, शेवटची अजूनही ओव्हर बाकी आहे. 6 बॉल. पहिल्या ओव्हरला पहिले 4 बॉल चांगली सुरुवात झाली होती, पण शेवटच्या 2 बॉलला जे बाउंड्री आल्या तिथून जी धावांची प्रगती होऊ लागली आणि तिथून आता मात्र धावांचा स्कोर उंचावरती जो गेला तो आतापर्यंत चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्लेयर आले तिकडे पटकन आणि रन मात्र एकनेच पुढे जाईल. लास्ट 5 बॉल. चला टॉससाठी आई गावदेवी आणि छत्रपती संभाजी महाराज नगर. इथे मात्र जर आपण पाहिलं तर फटका फसलाय. हॅलो. रन जर आपण पाहिले तर 41 रन झालेत. 4 बॉल बाकी आहे. अमोल आलाय. दोन बॉल झालेत. 4 बॉल अजूनही उर्वरित. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, तिकडे पुन्हा एकदा सिंगल, एकेरी धाव. 42. शेवटचे 3 बॉल अजूनही उर्वरित. 42 रन झालेत. चला टॉससाठी पुढच्या 2 संघांनी लगेच या. तिकडे मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले, चौकार येतोय. 4 रन. 46. लास्ट 2 बॉल. म्हणजे एक मोठी धावसंख्या रचली गेली आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्लेयर येतात तिकडे, सिंगलच मिळेल. 47. अजून एक शेवटचा बॉल आहे. सिंगल डबलच्या रनला मात्र रनआउट झालेत आणि रन झालेत 48-49 टार्गेट. आई गावदेवी आणि छत्रपती संभाजी महाराज नगर टॉससाठी. चला टॉससाठी या. हॅलो. चला पुढच्या 2 संघांनी लवकर. कॅप्टन लगेच या. कॅप्टन भाऊ कधीचा कॉल दिलाय. आई गावदेवी आणि छत्रपती संभाजी महाराज नगर. चला या, पटकन या. आई गावदेवी कॅप्टन.
हॅलो. चला टॉस केला जातोय पुढच्या दोन संघांचा. नेक्स्ट मॅच. कॅमेरा थोडासा अँगल. निर्णय लगेच कळवायचा आहे. टेल कॉल केलाय आणि टेल आलाय. डिसिजन कळवायचंय. चला सव्यात मैदानाकडे मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अभय आणि रुपेश जोडी दाखल होते. बॉलर आहेत सुधीर. टार्गेट आहे 48 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल स्विचिट केलाय. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळायचा होता. सिंगल रन आलाय. 49 धावांचं टार्गेट पूर्ण करायचंय. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफुटला येऊन हलकासा लेटकट केलाय. सिंगल रन येतोय. चोवीस बॉल मध्ये 49 रन जर आपण पाहिलं तर अगदी प्रत्येक ओव्हरला एक 12च्या सरासरीने बॅटिंग केली तरी मॅच बनवता येईल. पण ते कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. आडवे बॅटिंग घेण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळले. पहिली बाउंड्री आली. चौकार. 4 रन येत आहेत. चार रन. 3 बॉल आणि रन झाले 6. तीन बॉल रन झाले 6. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. प्लेअर आहे फेकी केलाय आणि तिकडे मात्र चान्स बनला आणि येस बॅटर आउट. नेक्स्ट बॅटर नैनेश येतोय. नैनेश. एक बाउंड्री आली आहे. मॅच चालू ठेवणं महत्वाचं आहे. बॅकफुटला पुन्हा एकदा हलकासा टॅप केलाय. सिंगल. आणखी एक मिळेल. पाच बॉल 7 रन. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 5 बॉल 8 रन झालेत. यावेळेला आणखी एक व्हाईट बॉल. 5 बॉल रन झालेत 9. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं इकडे सिंगल रन मिळतोय लेग बाईज. 1 ओव्हर 10 रन झालेत. उर्वरित अजूनही 18 बॉल आणि 39 धावांचा पाठलाग करायचंय. 18 बॉल 39. नेक्स्ट ओव्हर. दीपेश येतोय षटक क्रमांक 2 घेऊन.
18 बॉल अजूनही 39 धावाचा पाठलाग. ओव्हर नंबर 2. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा अटॅक. दरम्यानचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा व्हाईट बॉल, त्यामध्ये प्लस एक आणखी. नो बॉलचा इशारा. साईड आर्म नो बॉल वॉर्निंग दिली जाते. साईड आर्म गोलंदाजी कुठेतरी, इथे मात्र गोलंदाजाला दंडित केले जाते. एक्स्ट्रा पुन्हा मिळालाय. स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल तिकडे खेळपटल्यावरती रेंगाळला. सिंगल कंप्लीट झाली आहे. 14 रन. आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅटर आउट, विकेट. नेक्स्ट बॅटर मंगेश येत आहेत. 2 बॉल आणि रन झाले 14. अजूनही 16 बॉल आणि 35 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 16 बॉल 35, मोठं लक्ष अजूनही समोर जायचंय. नो बॉल, पुन्हा एकदा कॉल येतोय. साईड आर्म दुसऱ्यांदा मात्र दंडित केलं जाते गोलंदाजाला. साईड आर्म गोलंदाजी इथे मात्र अनिवार्य आहे. वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 16 बॉल अजूनही 32 धावांचा. मॅच कधीही कलाटणे घेऊ शकते. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच चेंज होऊ शकते, पण इथं फटका फसलाय. बॅटर आउट, आणखी एक विकेट. पंधरा बॉल अजूनही 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट बॅटर आलाय. इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन दिले जात आहेत. विकेटवर टिकून राहणं महत्वाचं आहे. मॅच कधीही कलाटणी घेऊ शकते. मॅचला पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे. एका दुसरी बाउंड्री आली तर मॅच अगदी जवळपास येऊ शकते. यावेळेला जर आपण पाहिलं, पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्स्ट्रा. या ओव्हरला कुठेतरी एक्स्ट्रा रन खर्च केले जात आहेत. बरेच एक्स्ट्रा रन आलेत. 3 बॉल 19 रन झालेत. 15 बॉल अजूनही 30. प्रति बॉल 2 रनाची आवश्यकता आहे. बॅकफुटला येऊन पडून खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र कॉल कम्युनिकेशन थोडंसं चुकलंय. रन कंप्लीट झालंय. 4 बॉल झालेत. 20 रन. 4 बॉल 20. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग बाईज रन मिळेल. शेवटचा बॉल, 1 टू गो. 13 बॉल 28 अजून पाठलाग करायचंय. हो, टट करून चालणार नाहीये. 12 बॉल 28 पाठलाग करावा लागणार आहे. 14 धावांची आता मात्र सरासरी राहते. प्रति ओव्हरला 14 रन रिक्वायर्ड रन रेट. चला, टीम मीटिंग नको जास्त, थोडं स्पीडअप करायचंय. बराच वेळ झालाय, अजून बरेच मॅच खेळायचे आपल्याला पुढे. चला थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 गोलंदाज आहेत कुणाल. 12 बॉल 28, प्रति ओव्हर 14 ची गरज. इथे मात्र फसवलाय. फसवा बॉल, व्हाईट बॉल, बट विकेट आली आहे.
थँक्यू. नेक्स्ट बॅटर रोहन येत आहेत. 11 बॉल अजूनही 28 धावांचा पाठलाग. अगदीच बॅकफुटला येऊन बॉल जज करत होते, पण बॅटलाच बॉल कनेक्ट झालाय आणि तिकडे रन देखील आलाय. म्हणजे मनात विचार देखील केला नव्हता की ही रन बनेल. 10 बॉल 27 अजून पाठलाग करायचे. नाईस स्ट्रोक. चांगला ड्राईव्ह केलाय. एक चांगला जबरदस्त नो चान्स. बाउंड्री येते. 26 रन झालेत. 9 बॉल 23. 9 बॉल अजूनही 23 रनांची आवश्यकता. दरम्यानचा जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक फेअर डिलिव्हर दिला जातोय. बॉल जज केला होता पण डॉट बॉल येतोय. लास्ट 2 बॉल. स्टेप आउट केले. सिंगल निश्चितच असेल. आणखी एक रन येईल. 7 बॉल आता मात्र 22. मॅचला बनवणं बरंच कठीण आहे. 7 बॉल 22चा पाठलाग करायचंय. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा आणखी एक सिंगल रन येतोय. षटक समाप्ती. 3 ओव्हर 28 रन झाले. 6 बॉल अजूनही 21 धावांचा पाठलाग करायचंय. 6 बॉल 21. अजिंक्य लास्ट ओव्हर. चला यानंतर जे 2 संघ आहेत त्यांनी लगेच क्रीडांगणामध्ये ताबा घ्यायचंय. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल आणि तदनंतर सेकंड राऊंड थर्ड राऊंड अशा मॅच आपल्याला पाहायला मिळतील. आई गावदेवी विरुद्ध छत्रपती संभाजी महाराज नगर दरम्यानचा पहिला बॉल वेट असेल. एक्स्ट्रा रन. या एक्स्ट्रा रनाने अजून तसं पाहतं समीकरण काही बदललं नाहीये, पण 6 बॉल 20 जर काही बाउंड्र्या वगैरे लगातार जोडल्या तर मॅच बनू शकते. फटका तर खेळलाय बट एकेरी. 5 बॉल 19. सलगचे चौकार गरजेचे आहेत. सलगचे 4 चौकार. इथे मात्र ती पुनरावृत्ती करावी लागणार आहे 3 चौकाराची, तर मॅच कुठेतरी हाती लागेल. तो विक्रम रचावा लागेल या बॅटरला. 5 बॉल 19 धावांसाठी. बॅकफुटला येऊन खेळत होते. बॉल हातामध्ये स्वतःच्या फॉलोन थ्रोवरती बॉल थांबवलाय. बॉल अडवलाय. 4 बॉल 19. आता 4 बॉल 4 बाउंड्री जरी आल्या ना तरी मॅच बनत नाहीये. 4 बॉल 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला व्हाईट बॉल. ओहो, इथे मात्र एक फसवा बॉल पुन्हा एकदा. अगदीच बॅटर स्टेप आउट झाले आणि बॉल मिस झालाय. विकेट येतोय. जय भवानी संघ मात्र कुठेतरी चॅलेंजर बॉईज या संघाचा चॅलेंज मात्र कंप्लीट करताना अपुरा राहताना पाहायला मिळणार आहे. कारण आता उर्वरित बॉल राहिले 3. गरज आहे 18. राकेश आलेत नवीन बॅटर. 3 बॉल 18. इथे मात्र आणखी एक सक्सेसफुल बॉल पाहायला मिळतोय. 2 बॉल 18ची गरज. चॅलेंजर बॉईज या संघाने ठेवलेलं चॅलेंज अपूर्ण राहिलंय आणि त्यामध्ये विजय मात्र पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे चॅलेंजर बॉईज संघाचा शेवटचा बॉल महत्वाचा. विजयाचा बॉल. व्हाईट बॉल. शेवटचा बॉल अजून बाकी राहिलाय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एकंदरीत या 9 बॉल खर्च केलेत.
आणखी एक वाईट बॉल. सलगचे वाईट बॉल चाललेत. शेवटचा बॉल बाकी आहे. ओके बॅट कट आहे आणि खेळाडू वृत्ती दाखवली बॅटरने. या मॅच वरती विजय मिळवला चॅलेंजर बॉईज. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच आहे दीपेश. दीपेशला मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. दीपेश आपण या. हॅलो दीपेश. दीपेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. दीपेश. दीपेशला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. हॅलो. दीपेशला पुरस्कृत केलं जात आहे. सन्माननीय कविता मॅडम यांच्या माध्यमातून त्याला टी शर्ट देऊन पुरस्कृत केलं जाते. सो वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश. थँक्यू. चला लगेचच नव्या मॅचकडे जाऊयात. चला मॅचला सुरुवात करायची.